हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघताय मस्त असा पाऊस पडतोय. थोडंसं इथे गार्डनमध्ये आमचं पाणी थोडंसं जमा झालेलं आहे. एवढंच हीच लेवल आहे, त्याच्यावर जास्त काही पाणी वगैरे इथे येत नाही, भरत नाही. तर एवढा छान मस्त पाऊस पडतोय, गारवा आलाय छान. तर म्हटलं आज आपण मस्त असं चिकन करू, गावरान काळं चिकन. आय थिंक हा व्हिडिओ अपलोड केला आहे मी रेसिपी, तरी पण एकदा पुन्हा दाखवेल मी तुम्हाला. आता मस्त असा पाऊस पडलाय, गारवा आहे, जरा चहा गरम करते आणि तर चहा वगैरे छान पिऊन झाला. त्याच्यानंतर म्हटलं पहिला भात लावून घ्यावा, कारण की मुलांना भातच हवा असतो, चपाती वगैरे कमी खाता. तर बघ भात वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर थोडी नाश्त्याची तयारी म्हणून एका पॅनमध्ये थोडंसं बटर घातलं, त्यावरती थोडंसं तेल घातलं, कारण की बटर जळतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून टाकली. अंडी तुम्हाला किती हवी असतील तेवढी करू शकता, 2, 3, 1 अशा प्रमाणे. त्याच्यावर मीठ घालायचं आहे आणि आपला जो घरातला मसाला असतो, लाल तिखट किंवा कश्मीरी लाल मिरची, तुम्ही जे तिखट खाऊ शकता ते त्याच्यावरती थोडंसं भुरभुरायचं आणि त्याला एक 5 मिनिटं छान ना खालून शिजवून द्यायचं. लगेच त्याला उलटायचं नाही आणि व्यवस्थित असं उलटून घ्यायचं. उलटून झालं की दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता कसं ते झालेलं आहे. ते जे येल्लो आपलं हे असतं अंड्याचा पिवळा भाग असतो तो असं पसरला नाही पाहिजे, तो तिथल्या तिथे शिजला पाहिजे. छानपैकी बटर लावून पाव गरम करायचे आणि आपल्याचं हाफ फ्राय विथ पाव हे असं मस्त तयार आहे. काही जण म्हणजे काही वेळेला मी ते उलटत सुद्धा नाही, तसंच ते छान खालचे एकदम बारीक आचेवरती शिजून द्यायचं आणि तेही खूप सुंदर लागतं. तर अशा पद्धतीने इथे नाश्त्याची तयारी झाली आणि आमचं हाफ फ्राय आहे ते रेडी झालेलं आहे. ह्याच्यावरती तुम्ही कांदा टाकू शकता, अंड्यावरती जसं आपण मीठ आणि तिखट टाकलं त्याचप्रमाणे तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची पण घालू शकता. फक्त एवढंच की ते अंड्यामध्ये मिक्स नाही करायचं, वरचेवर घालायचं आहे असं. आणि हे खरंच खूप छान लागतं. आणि इथे हाफ फ्राय आपला रेडी झालेला आहे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर चिकन वगैरे आणलं, स्वच्छ धुवून घेतलं चिकन. आपल्याला काळं चिकन करायचं आहे, मसाला आणि ग्रेव्ही असं दोन्ही. तर आधी चिकन आहे ते उकडून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कुकरमध्ये न लावता कधी चिकन किंवा मटन ना अगदीच तुम्हाला खूप घाई आहे तर तुम्ही कुकरमध्ये लावा, पण शक्यतो तुम्ही नॉर्मली पातेल्यामध्ये वगैरेच शिजवायचा प्रयत्न करा, कारण की ते पचायला जरा बरं असतं. तर पातेल्यामध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तर तुम्हाला अशी कोथिंबीर आवडत नसेल तर कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट हे एकत्र करायची, पेस्ट करायची आलं लसूण कोथिंबीर, आणि ती सुद्धा तुम्ही डायरेक्ट वापरली तरी चालते. पण मी नेहमी ते आलं लसूण फ्रेश वापरते, त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये ते वाटत बसत नाही. त्याच्यामुळे मी कोथिंबीर चिरून घालते आणि एका बाजूला आलं लसूण असं छान वाटून घेते, ठेचून घेते ॲक्च्युली. आणि अशा पद्धतीचं आलं लसूण फ्रेश आहे ते वापरते. कधी लक्षात द्या, जेव्हा तुम्ही बाहेरचं पॅकेटमधलं आलं लसूण पेस्ट किंवा कुठलंही वापरता तेव्हा त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 5% 2% तरी प्रिझर्वेटिव्ह हे असतातच असतात, जे आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे. आणि ही जी फ्रेश तुम्ही बनवता तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही, म्हणजे एखादं काम करता करता ते होऊन जातं. आलं लसूण पेस्ट घालायची, थोडीशी हळद घालायची, छानपैकी ते परतून घ्यायचं. स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं. मीठ घातलं, चिकन घातलं की लगेच त्याला पाणी ओतायचं नाही, ते छान परतायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं ना छान त्याचं परतून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक म्हणजे चिकनला ना त्याचं पाणी आपोआप सुटतं. इथे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यावरती मी नुसतंच झाकण ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये ना झाकणावरती ना पातेल्यामध्ये, आणि त्याला जरा वेळ असं वाफवून घेतलं. त्याच्यानंतर मी उकळतं पाणी घातलेलं, एका बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं, गरम पाणी घालायचं आधी आतमध्ये, आणि जेव्हा आपण झाकणी ठेवू त्याच्यावरती सुद्धा गरम पाणी घालायचं. त्यामुळे अशीच झाकणी ठेवा की त्याच्यावरती आपल्याला गरम पाणी ठेवता येईल. ते झाल्यानंतर एका बाजूला त्याला शिफ्ट केलं आणि नंतर आपल्याला काळं चिकन करायचं. त्याच्यामुळे मग इथे कांदे आहेत ते सोलले आणि डायरेक्ट अशी जाळी ठेवली गॅसवरती आणि त्याच्यावरती कांदे आहेत ते अशा पद्धतीने भाजून घेतले. ते काळे असतोपर्यंत भाजायचे आणि त्याचा वरचा जो काळा भाग असतो तो काढून टाकायचा नाहीये. अशा पद्धतीने कांदा, खोबरं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घेतल्या. ऍक्च्युली त्या खूप बारीक होत्या, त्या पडत होत्या, त्यासो मी हातात धरून ते शेवटी चिमट्याने धरून भाजून घेतल्या. इथे बघता तुम्ही खळखळ
असं चिकन आहे ते छान शिजतंय. एक 5 मिनिटं अजून ठेवणार आहे त्याच्यावरती आणि एक 5 ते 10 हार्डली ना 15 ते 20 ते 25 मिनिटं लागतात अशा पद्धतीने चिकन शिजायला. आता इथे जे आहे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित वाटून घेतला. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर हे सुद्धा घातलं होतं, पण तो व्हिडिओ ना मुलांच्या नादामध्ये ती क्लिप ना शॉर्ट नाही झाली, तर इथे फक्त हा मसाल्याची शूट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा खोबरं जेव्हा आपण वाटलं त्याचा छान असा काळा मसाला तयार झालेला आहे आणि हिरवा मसाला ज्याच्यात मी कोथिंबीर आलं लसूण वाटून घेतलं. त्यातला थोडासा मसाला मी मुलांसाठी बाजूला काढून ठेवणार आहे, अगदी थोडासा, कारण की हिरवी मिरची त्याच्यामध्ये अगदी थोडासा काढून ठेवणार आहे. आपल्या इथे चिकन पण छान मस्त असं शिजलेलं आहे. चिकन शिजून झाल्यानंतर ना त्याला एका झाऱ्याच्या साहाय्याने बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे फक्त चिकनचे पीस आहेत ना ते एका बाजूला काढून घ्यायचं आणि हा जो चिकन स्टॉक असतो तो वेगळा. हा चिकन स्टॉक तुम्ही म्हाताऱ्या माणसांना, पेशंट असेल, लहान मुलांना कोणीही पिलं तरी खूप छान आहे, खूप छान तरतरी येते आणि तब्येतीला खरंच खूप छान आहे. पुन्हा एका कढईमध्ये थोडं तेल घेतलं, 3 ते 4 चमचे. थोडंसं तेल इथे जास्त वापरायचं आहे आणि आपण जो वाटलेला मसाला आहे तो व्यवस्थित एकजीव करायचा आणि आपल्याला हवा तेवढा मसाला आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. आता आपण चिकन फ्राय बनवतोय, तर फ्रायसाठी थोडंसं आपल्याला चिकन मसाला आहे तो थोडासा जास्त लागणार आहे. तर इथे मी 2 माणसांच्या हिशोबाने 2 वेळेच्या हिशोबाने करते. तुमच्याकडे किती लोक आहेत किंवा किती माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही करायचं आहे. आता इथे मसाला जो आहे ना ते आपल्याला तेल सुटस तोपर्यंत कंटिन्यू त्याला शिजवून घ्यायचा, कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे. तर इथे मसाला व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्या घरातला फक्त लाल तिखट आहे ते 1 चमचा टाकायचा आहे, कारण की आपण याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात काश्मीरी मिरची आहे ती अजिबात वापरायची नाही, लाल रंगाची, कारण की आपण काळं मटण करतो. तर तुम्ही लाल रंगाची काश्मीरी मिरची वापरली तर त्याला म्हणजे लालच कलर येणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे चिकनचे पीस ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पुन्हा हे जे आहे सगळे एकजीव करून घ्यायचं. चिकन आणि मसाला व्यवस्थित एकजीव करायचं, चवीप्रमाणे थोडंसं चाखून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये आपण एकजीव करत असताना थोडंसं ह्याच्यामध्ये चिकन स्टॉक टाकायचं आहे, म्हणजे ह्याला चव खरंच खूप छान येते. तर हे अशा पद्धतीने आपलं जे चिकन काळं चिकन फ्राय आहे ते इथे रेडी झालेलं आहे. इथे चिकन स्टॉक टाकला की व्यवस्थित ते छान शिजवून घ्यायचं. खूपही नाही टाकायचं, आपण सुक्कं करतोय त्याच्यामुळे खूप पाणी नाही घालायचं किंवा चिकन स्टॉक खूप ॲड नाही करायचं. 2 ते 3 चमचेच तुम्ही ॲड करायचं आणि ह्याला थोडा वेळ बाजूला शिजायला ठेवायचा आहे. तर मसाला चिकनमध्ये व्यवस्थित छान मुरसतोपर्यंत. आणि अशा पद्धतीने आपलं काळं चिकन फ्राय ते रेडी झालेलं आहे. आता इथे मी रस्सा बनवणार आहे. पातेलं घेतलं, तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला जो उरलेला मसाला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तोही छान पद्धतीने शिजवून घ्यायचा, भाजून घ्यायचा मसाला तेलामध्ये, तेल सुटस तोपर्यंत. ह्यामध्ये सुद्धा फक्त घरचा आपल्या साठवणीतला मसाला तो 1 चमचा घालायचा आणि 1 अर्धा चमचा गरम मसाला वापरायचा आहे. एवढेच मसाले वापरायचे. ॲक्च्युली आम्ही जो मसाला बनवतो काळा मसाला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे असतात, धना जिरा वगैरे सगळं असतं. त्यामुळे गरम मसाला आम्ही खूप कमी वापरतो, आम्हाला घरचा मसालाच भरपूर असतो. फक्त कधीतरी चिकन मसाला किंवा मटन मसाला असं वापरला जातो, पण इथे आपण कुठलाच चिकन मसाला वापरलेला नाही, इथे फक्त घरचा मसाला वापरलेला आहे. तर आता हे छान मसाला भाजून झाला की ह्यामध्ये राहिलेलं आपलं जे काही चिकन आहे ते ॲड करायचं आणि ह्याच्यामध्ये चिकन स्टॉक सगळा टाकायचा. किती पातळ घट्ट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. मसाल्याच्या भांड्याला पण मसाला असतो तो वाया घालवायचा नाही, तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते सुद्धा पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला काळं चिकन रस्सा इथे रेडी आहे. छान दणदणीत उकळी आणून द्यायची, 5 मिनिटं तरी छान त्याला उकळवायचं आहे बारीक याच्यावर. आधी फास्ट ठेवायचा, चांगली उकळी आली की पुन्हा त्याला बारीक करून टाकायचं. तर चवीप्रमाणे मीठ ह्याच्यात सुद्धा घालायचं, कारण की आपण मसाले ॲड केलेले आहे त्यामुळे. आपलं इथे काळं चिकन आहे ते रेडी झालेलं आहे. शपथ सांगतो 1 नंबर जबराट लागत होतं आणि इतकं सुंदर झालं होतं की म्हणजे मी पण हे फर्स्ट टाइमच केलं, नाही तर नॉर्मली आपलं जसं चिकन असतं तसं चिकन बनवलेलं असतं. तर फर्स्ट टाइम ह्याचं काळं चिकन बनवलं आहे. हे ॲक्च्युली नेहमी मी मसाले पाट्यावर वाटते, पण ह्यावेळेला मी नाही वाटलं. तशा पद्धतीने आपल्या काळं रस्सा चिकन आणि सुक्कं हे रेडी झालेलं आहे. एकच नंबर लागतं गाईज, नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तर तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.